नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। जनतेचं न्यायालय काय असतं हे बांगलादेशच्या घटनेनं दाखवलं असं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये कट्टरपंथींनी हिंदूंच्या मंदिरांवर, घरांवर हल्ले केले असून काहींच्या दुकानांचीही तोडफोड केली आहे। याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी याला जनतेचं न्यायालय अशी उपमा दिली आहे। तर दुसरीकडे बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदत करणं आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सुटकेसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यासाठी हालचाली केल्या। उद्धव ठाकरे म्हणतात, बांगलादेशमध्ये जे घडतंय ती खरी जनतेची ताकद आहे, तेच जनतेचं न्यायालय आहे। अशा संवेदनशील विषयावर असं वक्तव्य करणं, तेही एका हिंदुत्ववादी पक्षाच्या प्रमुखाकडून, हे कितपत योग्य आहे मला सांगा। पवार साहेब व त्यांचा पक्ष तर अशा हिंदूंच्या विषयावर फारसा काही बोलत नाही। पाकिस्तान, इस्रायलमध्ये मुस्लिम बांधवांवर काही अन्याय झाला तर ते बोलतील, पण आता ते बोलणार नाही। मला एक प्रश्न पडतोय की या सगळ्या नेत्यांना काय भारतात बांगलादेश आणि इस्रायल सारखी परिस्थिती हवी आहे का? भाजप सरकार अर्थात केंद्र सरकार सरकारी स्तरावर योग्य त्या हालचाली करत आहे। हिंदूवरील अत्याचार कसे थांबतील, त्यांना आश्रय कसा देता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत असलेल्या उपाययोजनांना पाठिंबा न देता, सहकार्य न करता, चर्चा करून तुमच्याकडे काही उपाय असतील तर ते न सुचवता हे असे वक्तव्य करून देशातील वातावरण गढूळ करण्याचा हे नेते प्रयत्न करत आहेत असं म्हणायला हरकत नाही। हिंदूंना आश्रय द्या, मग काय आता बॉर्डर मोकळी करून द्यायची का? आपण सगळ्यांना काहीही पडताळणी न करता भारतात घ्यायचं का? पुन्हा त्या गर्दीचा फायदा घेऊन आतंकवादी, दहशतवादी भारतामध्ये घुसले आणि भारतात काही अनुचित प्रकार घडला की पुन्हा हे विरोधी नेते सरकारवर टीका करायला मोकळे। उद्धव ठाकरेंनी बांगलादेशातील हिंसाचाराला जनतेचं न्यायालय म्हणणं कितपत योग्य आहे? शिवाय उद्धव ठाकरे त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेत हिंदूवर अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथीयांच्या विरोधात एकही शब्द बोलताना दिसले नाही। त्यामुळे बांगलादेशमधील हिंदूंचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असं म्हणून ठाकरेंनी परस्पर हात झटकण्याचा प्रयत्न केलाय का, असाही प्रश्न निर्माण होतोय। राजकीय मतभेद विसरून मोदीजी, तुम्ही जी काही पावलं उचलाल हिंदूंच्या रक्षणासाठी, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला साथ देऊ, खरं तर उद्धव ठाकरेंनी असं म्हणायला हवं होतं, पण तसं ते म्हणाले नाही। आणि अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथीयांच्या विरोधात तर एक ब्र शब्द सुद्धा उद्धव ठाकरेंनी काढला नाही। बांगलादेशमधील अतिशय भयंकर आणि भयानक स्थिती लक्षात न घेता अतिशय बालिश विधानं करून शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नव्हे तर हिंसेचे बळी ठरलेल्या हिंदू, बौद्ध आणि इतर समाज बांधवांची थट्टा करत आहेत असा हल्लाबोल आता भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला। बावनकुळे असं म्हणाले की हा अत्यंत गंभीर विषय असताना अर्धवटराव उद्धव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते। त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते। तुम्हाला काय वाटतंय, या संवेदनशील विषयावर राजकीय नेत्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? नागरिक म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।